वळत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. रवी राणा यांचं मत वैयक्तिक आहे अशी प्रतिक्रिया रविराज देशमुखांनी दिली. रविराज देशमुखांची रवी राणांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया पाहायला मिळते. चुकीच्या माणसाला निवडलं असेल म्हणून त्यांना पश्चाताप होतोय. रविराज देशमुख यांचा भाजपा आमदार राजेश वानखेडेंकडे रोख पाहायला मिळतोय. अमरावतीचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय. तिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज देशमुखांचं होते, पण तेव्हा त्यांचं तिकीट कापायचं कामही मीच केलंय. अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात बदल निश्चित आहे आणि तो बदल रवी राणा करणार आहे असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं होतं आणि यावर आता भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यासाठी लढला पाहिजे असा लढवय्या नेता म्हणजे रविराज भाऊ आहे आणि मला असं वाटतं की या दिवसानिमित्त मी एवढंच सांगेन की मी जे भाग्य बोलतो ते नेहमी सत्य होत असते. दिवसामध्ये बदल निश्चित आहे आणि ते रवी राणा करणार आहे. जो विश्वासाने भारतीय जनता पार्टीसोबत शून्यापासून जुळलेला आहे, काम करत आलेला आहे आणि मला माहीत आहे की दिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज भाऊच होते त्यावेळेस त्याची तिकीट कापण्याचं काम सुद्धा निघलं आणि याच्यासाठी घाबरत नाही, खरा बोलणारा माणूस. रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं की रविराज देशमुखांची तिकीट मीच कापली होती, त्यांना पश्चाताप झाला असेल किंवा चुकीच्या माणसावर अन्याय झाला आणि त्याच्या स्वरूपात ते काल त्यांनी केलेलं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. रवी भाऊ राणा यांनी केलेलं वक्तव्य, त्यांनी त्या मागच्या वेळेस जी चूक केली असेल त्या चुकीचं त्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रायश्चित्त केलं किंवा वक्तव्य केलं, हा त्यांचा विषय आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.